हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कसे आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर ग्रॅव्हिटेशन. आणि ह्या चॅप्टरच्या आपल्या कालच्या लेक्चरला आपण काय बघितलं? आपण बघितलं एस्केप वेलॉसिटी काय असते. त्याच्या अगोदर आपण बघितलं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय असते. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आपण काढू शकतो सूत्राने -GMM/R+H, where G is the universal gravity constant, capital M is the mass of the earth, small m is the mass of object, R is the radius of the earth. त्यानंतर आपण बघितलं एस्केप वेलॉसिटी. व्हॉट इज एस्केप वेलॉसिटी? द वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट टू overcome downward pull by the earth and can escape from the earth forever, and it will not fall back on the earth is called escape velocity. मुक्ती वेग म्हणजे असा त्या पदार्थाला दिलेला वेग ज्या वेगाने तो पदार्थ पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाईल, जिथं गुरुत्वाकर्षणाचं कोणतंही बल त्याच्यावरती काम करणार नाही आणि तो जमिनीवरती पृथ्वीवरती पुन्हा कधीही वापस येणार नाही, अशा त्या ऑब्जेक्टला दिल्या जाणाऱ्या वेगाला मुक्ती वेग म्हणजेच एस्केप वेलॉसिटी असे म्हणतात. एस्केप वेलॉसिटीची व्हॅल्यू काय असते ती मी सांगितलं तुम्हाला की आपण ती डिराईव्ह केलेली आहे. त्याचाच उपयोग करून आपण सॅटेलाइट लॉन्च केलेले आहेत आणि इतर ग्रहांवरती आपण प्लॅनेट्सवरती आपण काय करतो आहोत तर मोहीम सुद्धा करतो आणि त्याच्यावरती काही आपले उपकरणं देखील आपण लॉन्च करत असतो. मग आज आपण बघणार आहे आजच्या लेक्चरला की काय आहे ती व्हॅल्यू एस्केप वेलॉसिटी. If you want to launch the object which will reach at that surface which will never come back to the earth, असा तुम्हाला ऑब्जेक्टला दिला जाण्याचा वेग ज्याद्वारे तुम्ही ऑब्जेक्टला इतकं वेगाने वर पाठवणार की तो पुन्हा कधीही खाली येणार नाही, तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाईल. मागच्या लेक्चरला आपण ते सुरू करणार आहोत. तर बघा, ह्यासाठी आपल्याला काय पाहिजे, थोडस कन्सेप्ट मध्ये जाऊयात की जेव्हा तुम्ही एखाद्या वस्तूला प्रोजेक्ट करता वरच्या दिशेने, तेव्हा अर्थात सुरुवातीचा तुमचा जो व्हेलॉसिटी त्या वस्तूला दिलेली आहे ती प्रचंड जास्त असते. जसं जसं तुम्ही त्या ऑब्जेक्ट पृथ्वीच्या सपाटीपासून पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर वर जाईल तसं तसा त्याचा वेग मंदावत जाईल. याचं कारण आहे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल त्या वस्तूला खाली खेचण्याचं काम करेल. पण त्याचा वेग जरी कमी होत गेला तरी तो वरती जात राहील. दिलेला वेग जर जास्त असेल तर तो एका विशिष्ट उंचीच्या वरती जाईल, जिथं गेल्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी कमी होत जाईल. एक अशी वेळ येईल एक अशा डिस्टन्सला की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज बिकम्स झिरो. तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा ऑलमोस्ट काय बनेल, झिरो बनेल आणि त्यावेळेस तो जो ऑब्जेक्ट आहे तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर असेल आणि तिथं तो रेस्ट पोझिशनला जाईल, कारण त्याचाही वेग तेव्हा तिथे गेल्यावर मंदावलेला असेल. अशा पद्धतीनं आपण सॅटेलाइट लॉन्च करू शकतो किंवा अशा पद्धतीनं आपण व्हेकल्स हे आपल्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर पाठवू शकतो. मग आपल्याला हे बघायचं आहे की तो वेग किती असायला हवा. यासाठी दोन मुख्य बाबी तुम्हाला माहित पाहिजे. फॉर अन ऑब्जेक्ट ऑफ मास m, तुम्हाला m मास इतका असणारा ऑब्जेक्ट हा आता लॉन्च करायचा आहे. मग त्याला पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर फेकायचं आहे तुम्हाला, गुरुत्वाकर्षण कक्षेच्या. तर तुम्हाला दोन गोष्टी माहिती पाहिजे. नंबर 1, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ त्या वस्तूच्या वस्तुमानाबद्दल काही, जसं तिचे कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी. आणि दुसरं, जेव्हा तुम्ही ती स्पेस मध्ये लॉन्च करणार आहात म्हणजे बाहेर इनफायनाइट डिस्टन्स वरती, दॅट ऑब्जेक्ट ऍट अन इनफायनाइट डिस्टन्स, मी सांगितलं 35,700 किलोमीटर आणि त्याच्यापेक्षा वर पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण काय होतं, ऑलमोस्ट 0.00, राईट.
मग दोन ठिकाणचं आपल्याला त्याची कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काढावी लागेल आणि त्याच्यावरून आपण टोटल एनर्जी काढू शकतो. So when an object on the surface of the earth, its kinetic energy, all of you know that, half mv square. Kinetic energy म्हणजे गतिज ऊर्जा. And energy of an object due to its particular motion of an object is called as kinetic energy. वस्तूच्या गतिमान अवस्थेमुळे वस्तूला जी ऊर्जा प्राप्त होते त्याला गतिज ऊर्जा असे म्हणतात. मग इथं v च्या खाली आपण एस्केप हा शब्द लावलेला आहे, ESC सबस्क्रिप्ट. कशासाठी? कारण आपण एस्केप वेलोसिटी आता त्याला देणार आहोत कायनेटिक एनर्जी मध्ये. मग त्याच वस्तूचं पोटेन्शियल एनर्जी काय असेल? मायनस GMM अपॉन आर. बघा इथं दिलेले मायनस GMM अपॉन आर प्लस एच. बट तो ऑब्जेक्ट पृथ्वीच्या सरफेस वरती आहे म्हणजे एच हा काय असेल? 0. म्हणून इथं फक्त आर लिहिला. कळलं? त्याच्यानंतर टोटल एनर्जी काय असेल? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आणि ती काय असते? बघा E1 म्हणूया ते टोटल एनर्जीला इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर मायनस GMM अपॉन आर. मग हे मिळालं आपल्याला ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, जेव्हा तो पदार्थ पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आहे. आता जेव्हा तो इन्फायनाइट डिस्टन्सला पोहोचेल तेव्हा काय बनेल? बघा कायनेटिक एनर्जी K इज इक्वल टू 0. कारण तिथं तो गतिमान अवस्थेत राहणार नाही, तिथं तो स्थिर राहील म्हणजे ऑब्विसली तो काय असेल? 0. v स्क्वेअर इज इक्वल टू 0, देअरफॉर ऑल टर्म विल बी 0. P इज इक्वल टू बघा मायनस GMM अपॉन इन्फिनिटी. याचं कारण आहे हा जी हाईट आहे ती इन्फायनाइट झाली R प्लस एच है ना. इथं एच 0 होता म्हणून फक्त R उरला. आता इथं एच ची व्हॅल्यू इन्फायनाइट झाली. इन्फायनाइट डिस्टन्स वरती तो ऑब्जेक्ट आहे स्पेस मध्ये म्हणून इन्फिनिटी. आणि ह्याचं पण उत्तर काय येतं? ऑलमोस्ट 0. याचं पण उत्तर काय येतं? 0. सो अल्टिमेटली आपली टोटल एनर्जी जिला आपण E2 म्हणूयात ती काय बनेल? K 0 आणि P पण 0 म्हणजे टोटल एनर्जी इज 0. म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट अर्थ सरफेस वरती आहे तेव्हा E1 इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर, इथे एस्केप, मायनस GMM अपॉन आर. आणि इकडे E2 इज इक्वल टू 0 जेव्हा तो इन्फायनाइट डिस्टन्सला असेल. By the law of conservation of energy, E1 is equal to E2. बघा, by the principle of conservation of energy, we can say E1 is equal to E2. म्हणजे तो अर्थ वरती असला काय किंवा तो इन्फायनाइट डिस्टन्स वरती असला काय, त्या ऑब्जेक्टची एनर्जी तेवढीच असेल. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मग जर E1 इज इक्वल टू E2 असेल तर दोन्ही इक्वेशनला कम्पेअर करू आपण. मग बघा E1 इज इक्वल टू E2, E1 ची व्हॅल्यू ठेवली आपण काय? हाफ mv स्क्वेअर ही एस्केप वेलोसिटी आहे मायनस GMM अपॉन आर इज इक्वल टू 0 कारण E2 ची व्हॅल्यू काय आहे? 0 आहे. आता ह्या टर्मला पाठवून द्या उजव्या बाजूला. म्हणजे काय होईल तर ही इकडं मायनस मध्ये, इकडे गेल्यावर प्लस मध्ये. मग काय मिळेल आपल्याला? हाफ mv स्क्वेअर एस्केप इज इक्वल टू GMM अपॉन आर. इकडे मायनस होतं, तिकडे गेल्यावर प्लस झाली. मग आपल्याला पाहिजे v स्क्वेअर एस्केप, v एस्केप स्क्वेअर वेलोसिटी एस्केपची. एस्केप वेलोसिटी काढायची. मग एस्केप वेलोसिटीचा स्क्वेअर इथंच ठेवा आणि या हाफ m ला इकडे पाठवा. मग इकडे पाठवल्यानंतर हा इकडे 2 जाईल, इकडे डिनॉमिनेटर मध्ये, उजवीकडे गेल्यावर न्यूमरेटर मध्ये. m न्यूमरेटरला आहे, इकडे गेल्यावर डिनॉमिनेटरला. आणि आता इथे काय होईल बघा, इथे v स्क्वेअर एस्केप इज इक्वल टू 2GMM अपॉन r अपॉन rm. मग याला आपण काय करू? mm गेट कॅन्सल, mm गेट कॅन्सल. मग उरलं काय? 2GM अपॉन r. आणि v स्क्वेअर एस्केपचा आपण काय घेऊ? स्क्वेअर रूट घेऊ. मग v स्क्वेअर एस्केपचा स्क्वेअर रूट v एस्केप वेलोसिटी आपल्याला मिळाली इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, आता याचा अंडर रूट येईल कारण स्क्वेअर रूट घेतल्यावर, अंडर रूट ऑफ 2GMM अपॉन r. बट वी नो द व्हॅल्यू ऑफ g. g इज इक्वल टू GM अपॉन r स्क्वेअर. g ची व्हॅल्यू काय आहे? GM अपॉन r स्क्वेअर. मग ही जर व्हॅल्यू आपण पुट केली तर आपल्याला काय मिळेल बघा, तर v एस्केप इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2gr. कारण हा कॅपिटल G हा कॅन्सल होईल, कॅपिटल M हा कॅन्सल होईल, एक r कॅन्सल होईल आणि एकच r उरेल. म्हणजे याची व्हॅल्यू काय आले? 2gr. ह्या टोटल टर्मच्या ऐवजी आपण g टाकला है ना, आणि ही टर्म कॅन्सल झाली, यातून फक्त r उरला. तो याला काय मिळालं आपल्याला? अंडर रूट ऑफ 2gr. आणि या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. बघा एस्केप वेलोसिटी 2, g ची व्हॅल्यू पृथ्वीचं काढायचं आहे आपल्याला म्हणून पृथ्वीसाठी 9.8 इनटू
आरची व्हॅल्यू काय आहे, पृथ्वीची रेडियस 6.4 × 10⁻⁶, आणि याला कॅल्क्युलेट केल्यावरती तुमचं उत्तर मिळतं. ते उत्तर लिहिलेलं आहे हे इथे 11.2 किलोमीटर पर सेकंद. याचाच अर्थ जर पृथ्वीवरून तुम्हाला एक ऑब्जेक्ट लॉन्च करायचा आहे आणि तो जर तुम्हाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर पाठवायचा आहे, तर तुम्हाला त्या ऑब्जेक्टला त्याची सुरुवातीची इनिशियल वेलोसिटी जी एस्केप वेलोसिटी आहे ती द्यावी लागेल 11.2 किलोमीटर पर सेकंद. म्हणजे तो ऑब्जेक्ट लॉन्च होताना, पृथ्वीवरून उडताना त्याचा सुरुवातीचा वेग 11.2 किलोमीटर पर सेकंद हवा इतका जास्त, तरच तो अर्थ सरफेसच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय करू शकतो, पार करू शकतो. लक्षामध्ये. आणि हेच आपण प्रिन्सिपल वापरतो, हीच आपण व्हॅल्यू वापरतो आणि काय करतो, आपले सॅटेलाइट लॉन्च करत असतो. आले लक्षामध्ये. हा होता तुमच्या ह्या चॅप्टरचा शेवटचा कॅल्क्युलेशन किंवा डेरिव्हेशनचा पार्ट. ज्याच्यानंतर असणार आहे फक्त एक एक्झाम्पल. ते एक्झाम्पल आपण घेणार आहोत. ठीक आहे. प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. आता जो पार्ट आपण बोर्डवरती सोडवला तो पुस्तकात कसा आहे बघा. Solve example. Example 1. Calculate an escape velocity on the surface of the moon given the mass and radius of the moon to be 7.4 × 10⁻22 kg and 1.74 × 10⁻6 meter respectively. बघा, एस्केप वेलोसिटी ते कॅल्क्युलेट करायला लावताय, पण कुठली, तर मून वरची. आणि त्याच्यासाठी आपल्याला ते काहीतरी देत आहेत व्हॅल्यू. पहिली व्हॅल्यू ते आपल्याला देत आहेत काय, जी ऍक्सेलरेशन ड्यू टू युनिव्हर्सल कॉन्स्टंट, ती व्हॅल्यू सेम असते 6.67 × 10⁻11. मास ऑफ द मून दिलेलं आहे त्यांनी 7.34 × 10⁻22 kg आणि रेडियस दिलेली मूनची ती आहे 1.74 × 10⁻6 मीटर. एस्केप वेलोसिटीचं सूत्र आपल्याकडे आहे. काय आहे ते आहे एस्केप वेलोसिटी y = v escape velocity = v escape √ 2gm/r. सगळे व्हॅल्यू पुट करू आणि उत्तर याचं 2.37 किलोमीटर पर सेकंड. So escape velocity from the moon of any object will be 2.37 किलोमीटर पर सेकंद. हे सोडवून दिलेलं उदाहरण आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्क्रीनवरतीच देत आहोत आपण. त्याच्यानंतर खालचा एक पॅरा आहे बघा. सी वेटलेसनेस इन स्पेस. डू यू नो मधला वेटलेसनेस इन स्पेस हा जो पॅराग्राफ आहे हा तुमच्या सिलेबसला नाहीये, त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न येणार नाहीये. तरी आपण शिकणार आहोत. Space travelers as well as the object in a spacecraft appear to be floating. Why does this happen? Though the spacecraft is at height from the surface of the Earth, the value of the g there is not 0. In the space station, the value of the g is only 11% less than the value of on the surface of the Earth. Thus, the height of the spacecraft is not a reason for the weightlessness. Their weightlessness is caused by their being a state of a free fall. Though the spacecraft is not falling on the Earth because the velocity along the orbit is the only force acting on the gravitational force of the Earth, and therefore it is in the free fall. As the velocity of the free fall does not depend on the properties of the object, the velocity of a free fall is same for the spacecraft, the travelers and the object in the craft. Thus, if the traveler releases an object from her hand, it will remain stationary with respect to her and will appear to be the weightlessness. बघा इथं आपल्याला काय सांगता येते, डू यू नो मध्ये आपल्याला दिलेलं आहे की वेटलेसनेस इन अ स्पेस. तुम्हाला माहिती आहे की कोणतेही जे यंत्र जसं स्पेसक्राफ्ट सोडले जातात ते अंतराळामध्ये असणारे जे ॲस्ट्रोनॉट्स आहेत त्यांना वेटलेसनेस फील होतं. कधी कधी हे जे स्पेसक्राफ्ट आहे किंवा जे आपलं अंतराळामधलं सबस्टेशन्स आहे हे
पृथ्वीपासून खूप जास्त लांब नसतं, किंबहुना तिथे सुद्धा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा फोर्स काम करतच असतो. म्हणजेच स्पेस स्टेशन बद्दल बोलायचं झालं तर पृथ्वीवरती जेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्या फक्त 11% कमी तिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. पण मग तिथं वेटलेसनेस का जाणवतो आपल्याला, भाररहित का जाणवतं, तर उंची हे कारण नाहीये. ते काय स्पेसमध्ये म्हणजे पृथ्वीपासून 35,700 किलोमीटर वरती नसतात, ते अलीकडेच आहेत, पण ते असतात फ्री फॉल कंडिशन मध्ये. आता ह्याच्यामध्ये होतं काय, तुम्हाला माहितीये की एखादा ऑब्जेक्ट हा काय असतो, तर जेव्हा गतीने फिरत असतो, समजा हा अर्थचा आहे आणि इथं तो ऑब्जेक्ट आहे जो की पृथ्वीच्या 11% फक्त ग्रॅव्हिटी तिथं कमी आहे, मग त्याची पडण्याची शक्यता पृथ्वीवरती खूप जास्त आहे. पण तो ऑब्जेक्ट काय असतो, सर्क्युलर मोशन मध्ये असतो, त्याला ती गती दिलेली असते आणि म्हणूनच तो पृथ्वीवरती पडत नाही. तो अशा गतीने फिरत असतो की पृथ्वी आणि त्याच्यामधला जो काही संपर्क आहे तो फ्री फॉल कंडिशन मध्ये असतो. आणि म्हणून ज्या वेळेस असा ऑब्जेक्ट एका गतीमध्ये पृथ्वीभोवती फिरत असतो तेव्हा तिथं वेटलेसनेस फील होत असतं. जसं आपण बघितलं की मौत के कुळामध्ये गाडी अशी हॉरिझॉन्टल चालते पण तो पडत नाही. पडत का नाही, त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसतो का, असतो, पण त्याची व्हेलॉसिटी त्याला काय करते, ओव्हरकम. दोन्ही फोर्सेस इक्वल होतात. आलं लक्षामध्ये, व्हेलॉसिटी प्लस ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि तो फ्री फॉल या कंडिशनला पोहोचतो तो ऑब्जेक्ट, आणि म्हणून तिथं वेटलेसनेस आपल्याला जाणवतो. मग ही जी संकल्पना आहे वेटलेसनेस, ही रिस्पेक्टिव्ह टू द मास आहे, मासची काही घेणं देणं नाही. म्हणून स्पेस शिप मध्ये किंवा त्या स्पेसक्राफ्ट मध्ये असणारे जे व्यक्ती आहेत ते जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सोडतात तेव्हा तो फ्री फॉल म्हणजे तो त्यांच्या दृष्टीने कसा असतो, तर स्थिर असतो. म्हणून तिथं वेटलेसनेस आपल्याला जाणवतं. अशी ती संकल्पना आहे. आणि ह्या नोटवरती तुमचा हा जो ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आहे हा संपलेला आहे. तुम्ही आजच्या लेक्चरचा झालेला भाग हे डेरिवेशन लिहू शकता आणि याच्यावरचं उदाहरण देखील जे सोडून दिलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपण पॅरा बघितला हा तुमच्या सिलेबसला यंदाच्या वर्षीला नाहीये. ह्या नोटवरती आपण थांबूयात. तुम्हाला याच्या एक्सरसाइज सोडवायच्या आहेत. पुढच्या लेक्चरला आपण भेटणार आहोत एक नवीन चॅप्टर घेऊन. ठीक आहे, तोपर्यंत घरातच राहा जोपर्यंत आपल्या क्लासेस सुरू होत नाही तोपर्यंत, आणि सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. ठीक आहे, धन्यवाद.